लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात। मुंबईतील महिला लाडकी बहिणीच्या हप्त्याचे 3000 रुपये खात्यात जमा। जुलै महिन्यात नोंदणी केलेल्या खात्यात पैसे। चाचपणीसाठी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पैसे जमा करण्यास सुरुवात। सर्व बहिणींच्या खात्यात लवकरच पैसे जमा होणार। रक्षाबंधनापूर्वी लाडक्या बहिणींना उवाळणी। लाडकी बहीण योजनेतील 1,02,00,000 लाभार्थ्यांना 17 ऑगस्टला पहिला हप्ता मिळणार। लाडकी बहीण योजनेतील 1,35,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार। उर्वरित 33,00,000 महिलांना 10 दिवसांनी हप्ता मिळणार। लाडकी बहीणसाठी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे वळवले। सुषमा अंधारेंचा राज्य सरकारवर आरोप। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरूनही महिलांसमोर नवा पेच। 27,00,000 महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही। 3 दिवसात आधार कार्ड खात्याशी लिंक करण्याचं आव्हान। मुंबईच्या कांदिवलीतील आधार कार्ड केंद्रावर महिलांची गर्दी। लाडकी बहीण योजनेसाठी आधार कार्ड बँकेशी लिंक करण्यासाठी महिलांची लगबग। विधानसभा निवडणुकीसाठी जरांगेंचं मेगा प्लॅनिंग। गावात तालुक्यात मराठा लोक किती, माहिती जमा करण्याचं काम सुरू। निवडणुकीत कोणत्याही आघाडीत जाणार नाही। समाजाला विचारून उमेदवार जाहीर करणार। 29 तारखेला अंतर्वलीत मराठा समाजाची बैठक होणार। जरांगेंची माहिती। भाजपच्या मिनल खदगावकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट। जरांगेंचा पहिला उमेदवार ठरल्याच्या चर्चांना उधाण। मिनल खदगावकर नायगाव विधानसभेतून लढण्यास इच्छुक। भाजपनं उमेदवारी न दिल्यास अपक्ष लढण्याची भूमिका। मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 26 ऑगस्टला। राज्य मागास आयोगाच्या अहवालातील आकडेवारीवर याचिकाकर्त्यांचा आक्षेप। ठोस आधार नसताना मराठा समाजाला मागास ठरवल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा। नितेश राणेंच्या हातात गृहमंत्रीपद दिलंय का? पोलिसांवर बोलण्याचा अधिकार राणेंना कुणी दिला? शरद पवार गट आक्रमक। अकोल्यात नितेश राणेंच्या ताफ्याला पोलीस बॉईज संघटनेनं काळे झेंडे दाखवले। नितेश राणेंनी हिंदुत्ववादी सरकार म्हणत पोलिसांना धमकी दिल्याचा निषेध। अजित पवार राजकारणात फिट नाहीत। बहीण पत्नीमधला सामना चुकीचा हे जनतेला कळालं, पण दादांना कळालं नाही। राऊतांची टीका। अजितदादा राखी बांधण्यासाठी जातील तेव्हा सुप्रियाताई काय करतात हा प्रश्न। बारामतीत सुप्रिया सुळेंसाठी महाराष्ट्र लढलं आहे। राऊतांचं वक्तव्य। अजितदादांना राखी बांधण्याबाबत राऊतांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं नो कमेंट्स। रामकृष्ण हरी म्हणत राऊतांच्या वक्तव्यावर बोलणं सुप्रिया सुळेंनी टाळलं। सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीसाठी दिल्लीतील नेत्यांचा अजित पवारांवर दबाव। विधानसभेलाही दादांवर माझ्या मतदारसंघाबाबत असाच दबाव। रोहित पवारांचा आरोप। केंद्रीय पुरातत्व खात्याची ऐतिहासिक वारसा स्थळांसाठीची नवी योजना। पुण्यातील शनिवारवाडा दत्तक दिला जाणार। लोहगड, कार्ला लेणी, आगारखाना पॅलेस, पाताळेश्वर लेणीचाही समावेश। पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणी पुढील सुनावणी 28 ऑगस्टला। राज्य सरकारनं जमिनीचे पैसे न दिल्यास कोर्टाकडून लाडकी बहीण योजना बंद करण्याचा इशारा। दिल्लीतील सेंट्रल विस्ताप्रमाणे राज्यातही महाविस्ता प्रकल्प। मंत्रालयासह शासकीय इमारतींचा कायापालट करण्याची निविदा। तर येत्या काळात विधानभवनातही निविदा काढण्यात येणार। राहुल नवीन यांची ईडीचे प्रभारी संचालक म्हणून नियुक्ती। तर विद्यमान संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राहुल नवीन ईडीच्या प्रभारी संचालकपदी।